नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. बातमी आहे रुकडीमधून. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रयत शिक्षण संस्थेच्या प्रांगणात छत्रपती शाहू अध्यापक विद्यालय आणि होलीफेथ इंग्लिश स्कूलच्या वतीने शाहू जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी बोलताना डी.एड. कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर व्ही.एन. पाटील यांनी शाहू राजांच्या अलौकिक कार्यामुळेच ते लोकराजे झाले, त्यांना बहुजन समाजाचा खराखुरा आधारवड म्हणावा लागेल असे गौरवोद्गार काढले. डी.एड. कॉलेजकडून स्कूलच्या शिक्षक, स्टाफ व विद्यार्थ्यांचे स्वागत व अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती. स्कूलचा 4थीचा विद्यार्थी रेहान मनेर हा शाहू राजांच्या वेशात आल्याने सर्वांनाच कौतुक वाटले. यावेळी प्राचार्य डॉक्टर विलास पाटील, डॉक्टर निशा तांदळे, प्राध्यापिका कांचन खराटे, प्राध्यापक डॉक्टर राम चट्टे, प्राध्यापिका मीनल पाटील, श्री प्रदीप कोळी व सर्व शिक्षक उपस्थित होते. श्रीमंत छत्रपती लोकराजा शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सर्वप्रथम त्यांना अभिवादन करूया. या जयंती समारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी आमच्या अध्यापक विद्यालयामध्ये आज या ठिकाणी होलीफेथ इंग्लिश स्कूलचे प्राचार्य, त्यांचे सर्व स्टाफ, वायदंडी सर आणि आमचा सर्व स्टाफ त्यांचं मी प्रथमतः स्वागत करतो. खरं म्हणजे लोकराजे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचं कार्य संपूर्ण जगाला ज्ञात आहे. खरं म्हणजे रयत शिक्षण संस्था, कर्मवीर अण्णा आणि शाहू महाराज यांचा घनिष्ठ संबंध आहे. त्यांचं ज्यावेळेला कोल्हापूरमध्ये जैन बोर्डिंगमध्ये शिक्षण सुरू होतं त्यावेळेला अनेक वेळेला शाहू महाराजांचे संपर्क प्रत्यक्ष कर्मवीर अण्णांचा आलेला आहे आणि त्यांच्या विचारांचा सामाजिक असेल, अर्थकारणाचा असेल, राजकारणाचा असेल, हा सर्व पगडा कर्मवीर अण्णांच्यावरती पडलेला होता. खरं म्हणजे शाहू महाराजांच्या कार्याचा जर विचार करायचं गेलं तर लोकशाहीला जे अभिप्रेत आहे तेच कार्य शाहू महाराजांनी आपल्या या राज्यामध्ये सुरू केलं आपल्याला पाहायला मिळतं. बहुजन समाजातील प्रत्येक विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित नाही राहिला पाहिजे, त्याचं शिक्षण पूर्ण झालं पाहिजे याची संपूर्ण काळजी या ठिकाणी शाहू महाराजांनी आपल्याला घेतलेली पाहायला मिळते आणि याचाच परिणाम म्हणून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी त्यांनी विदेशात पाठवलेले पाहायला मिळतात. ही जी शिकवण शाहू महाराजांची आहे हीच पुढील काळामध्ये रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर अण्णा यांनी अंगीकारलेले पाहायला मिळते. एवढंच नाही तर ज्या ज्या वेळेला शाहू महाराज विदेशामध्ये गेले त्या ठिकाणचं जे काही त्यांनी पाहिलं ते या ठिकाणी या आपल्या राज्यामध्ये अंमलात आणण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. उदाहरण जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर ज्या वेळेला विदेशामध्ये शाहू महाराज गेले होते त्यावेळेला त्यांनी त्या ठिकाणचे खेळाची मैदानं पाहिली आणि मग या ठिकाणी अशाच प्रकारचे एक मैदान आपल्या ठिकाणी असावं अशी त्यांना जाणीव झाली आणि म्हणून जगप्रसिद्ध असं खासबाग मैदान शाहू महाराजांनी या ठिकाणी कोल्हापूरमध्ये उभं केलेलं पाहायला मिळतं. ह्या शाहू महाराजांचा कार्याचा पगडा आज आपल्यावरती आहे, त्याचे विचार आपण अंगीकारले पाहिजे या दृष्टिकोनातून आपण ही जयंती साजरी करतो आहोत. आणि मला वाटतं निश्चितपणानं आमच्या अध्यात्म विद्यालयाचे विद्यार्थी असतील किंवा बहुजन समाजाचे अनेक विद्यार्थी असतील हे निश्चितपणानं शाहू महाराजांचे विचार अंगीकारतील याबद्दल मला विश्वास आहे. पुन्हा एकदा आपण त्यांना अभिवादन करूया. धन्यवाद.